आमचा एक माळा पूर्ण डायरेक्ट 100% वाया जाणार आहे, कारण की 1 महिन्यापासून पाऊस नाही डायरेक्ट. जबरदस्त मुळी आहे डायरेक्ट मक्याला, पांढरी मुळी पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, एकच नंबर लेंडर काढत आहे डायरेक्ट. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बागायती मका म्हणजे विशेष कुठं राहत नाही डायरेक्ट. नाही जरी पाऊस आला तर आपण खालून पाणी भरू शकतो. आणि जर कोरडवाहू पीक जर बघितलं तर तिथं पाऊस राहत नाही, म्हणजे कोरडवाहू म्हणजे तिथं विहीरच राहत नाही, तर पाणी कसं काय भरायचं. त्याच्यामुळे आमचा एक माळा पूर्ण डायरेक्ट 100% वाया जाणार आहे, कारण की 1 महिन्यापासून पाऊस नाही डायरेक्ट. पूर्ण असं बुजावून जात आहे. आणि या शेतात तुम्ही बागायची शेत आहे आमचं हे. याच्यात एकच नंबर डायरेक्ट पाहू शकता तुम्ही, मका एकच नंबर, मुळी वगैरे एकच नंबर, पांढरी मुळी एकच नंबर आहे. आणि वाढ पण खूप आहे. जबरदस्त मुळी आहे डायरेक्ट मक्याला, पांढरी मुळी पाहू शकता तुम्ही. मका वगैरे एकच नंबर डायरेक्ट पूर्ण असा. तर हे बघा मित्रांनो, कसं आहे आपलं हे मका पीक. एकच नंबर आहे डायरेक्ट, पाहू शकता तुम्ही. इकडं वरती पण पहा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, एकच नंबर लेंडर काढत आहे डायरेक्ट. हे बी आहे आपलं ॲडव्हान्टाचं 741. तर एकच नंबर वाढ वगैरे आहे. पान पण एकदम काळं की बन आहे. खालून 2-3 पाणी दिले गेले आहेत, खालून फलड पाणी. त्याच्यामुळे एकच नंबर वाढ होत आहे डायरेक्ट. पाहू शकता तुम्ही. याला म्हणतात बागायती मका. आता तुम्ही एकच नंबर मका निसत आहे आपला. तर मित्रांनो, पुढच्या वर्षापासून आपल्याला कोरड वावरामध्ये डायरेक्ट मका टाकायचाच नाही आहे, बाजरीच टाकायची आहे. कारण की खर्च करूनही निघत नाही. बागायती पीक म्हटलं म्हणजे तिथं खालून आपण फलड पाणीने आपण वाचू शकतो ते पीक. आता 2 एकर पीक म्हणजे आपलं डायरेक्ट पूर्ण वाया जाणार आहे. 50,000 रुपये खर्च पूर्ण वाया जाणार आहे डायरेक्ट. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण कसा पाऊस आहे कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे पण पिकांची हीच हालत आहे का ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.